सेरेटिका टॉवर कंपनीने मोबदला दिला नाही म्हणून उद्या पारा येथील शेतकरी करणार आत्मदहन. वाशी तालुक्यातील पारा येथील शेतकरी गोरख वसंत काळे, सुनील वसंत काळे, दत्तात्रय रामचंद्र काळे, धनंजय रामचंद्र काळे, युवराज सुभराव काळे, मंगल सुभराव काळे, सुखदेव देवराव काळे, उमराव देवराव काळे, भाऊराव देवराव काळे सर्व राहणार पारा, तालुका शिवडी, जिल्हा धाराशिव रहिवासी आहेत. हे सर्व जण आदिवासी जमातीचे आहेत. या सर्वांचे क्षेत्र पारा येथील सन गण 319/1/1 मध्ये आहे. या क्षेत्रातच सेरेटिका कंपनीचे टॉवर शेतामध्ये उभारलेले असून ठरलेल्याप्रमाणे वरील या सगळ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे दिनांक 2/1/2026 रोजी उभारलेल्या टॉवरवर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की माझ्या शेतातून टॉवर लाईनच्या तारा गेलेल्या आहेत. माझ्या शेतातून 50 मीटर अंतरा एवढ्या तारा गेल्या आहेत, परंतु मला सदरील कंपनीने टॉवरचा व तारा गेलेल्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. आम्ही वारंवार त्यांच्याकडे चक्रा मारून विचारणा केली तर ते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. या अगोदर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्याकडे अशाच प्रकारचा मोबदला मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला होता. त्यावरही त्यांनी आम्हाला वारंवार सुनावणीकरिता तहसील कार्यालय वाशी येथे बोलावले, परंतु सदरील कंपनीचा प्रतिनिधी प्रत्येक तारखेला गैरहजर राहिलेले आहे. 2025 त्यामुळे सदरील प्रकरण हे बंद पडलेले आहे. तरी आमची प्रत्येक मीटरला 22,000 रुपये प्रति मीटर प्रमाणे आम्हास पैसे मिळावेत अशी विनंती आहे. तसेच सदरील मोबदला आम्हाला दिनांक 30/12/2025 पर्यंतचा आमचा मोबदला मिळावा. जर 30/12/2025 रोजीपर्यंत आम्हाला योग्य तो मोबदला मिळाला नाही तर आम्ही दिनांक 2/1/2026 रोजी शुक्रवार या दिवशी पारा वाशी रोडच्या कडेला असलेल्या सदर कंपनीचा असलेल्या टॉवरवर आत्मदहन करण्यात येईल असे सर्वांनी वेगवेगळ्या निवेदनात म्हटले आहे. संपादक दादासाहेब लगाडे. चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण तहसीलच्या गेटवरती आलेलो आहोत. पारा या गावचे शेतकरी यांना सेरेटिका कंपनीने ठरवल्याप्रमाणे मोबदला न दिल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तरी त्या शेतकऱ्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तुमचे नाव व तुमचे विषय काय आहे ते सांगा. युवराज सुभराव काळे, राहणार पारा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. आमचे आई वडील मी बाहेर होतो कारखान्याला, त्यावेळेस सेरेटिका कंपनीच्या तारा गेल्या आणि त्यांना सांगितलं की तुमची रक्कम भेटल जे असेल ते. त्यांना काय दिले आई वडिलाकडे पैसे, आणि नंतर पुन्हा त्यांना मी आल्यास विचारलं त्यांना तर ते म्हणले देऊ देऊत म्हणून. आता त्यांना काय उडवडूचीच उत्तरे चालू आहेत. आम्ही इथं वाशी येथे सुनावण्या पण केल्या तहसील कार्यालयात. तिथलं ते म्हणले आता इथं काही होत नाही, आता तुम्ही कळमला जावं असं म्हणून त्यांनी केलेले आहे. आमची मागणी मान्य नाही झालेली, त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. 2/1/2000 म्हणजे उद्याच्या तारखेत आम्ही आत्मदहन करणार आहे. निवेदन कोणाकोणाला दिले का तुम्ही? दिले ना तहसील कार्यालयाला धाराशिव, आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलेले, परत SDO साहेबाकडे दिलेले, परत आम्ही तहसील कार्यालयात दिलेले आणि पोलीस स्टेशनला पण दिलेले. तरी आमची कसलीही तक्रार घेतलेली नाही, दखल घेतलेली नाही, कुठलाही आमचा विचार केला गेला नाही. कारण ही आदिवासी पारधी समाज आहे. या समाजाला तर थोडं जरा दुर्लक्षणच बघितलं जाते. पण असं नाही, मानवी हक्क सर्वांनाच आहे. या मानवी हक्कासाठी सर्वांना सगळं समान आहे. कायद्याची तरतूद आहे, तशा कायद्याच्या नियमानं आमचा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळावं आणि आमचं जे सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने बोललेले त्या पद्धतीने आमचा प्रश्न मिटला पाहिजे. आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्यासाठी आम्ही वैतागून, आम्ही आमच्या जीवनास वैतागून, मुला बाळाला वैतागून आम्ही आत्मदहन करण्यासाठी तयार झालेलो आहोत. आणि आत्मदहन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. नसता आमचा हे प्रश्न त्यांनी मार्गी लावावा याच्यासाठी हात जोडून विनंती आहे. आम्ही सर्व प्रेक्षकांना, सर्व अधिकाऱ्यांना यांना सुद्धा अधिक सूचित करतो की आमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि याचा मोबदला मिळायचा, असं माझं बोलून संपवतो. तुमचं काय म्हणणं याविषयी? बोला 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 बोला. कशामुळे? कंपनी मुळे हे
श्रीलंका कंपनी हा. आम्हाला फसवणूक केलेली, बरोबर. आम्हाला विश्वास दिला, आत्मविश्वास दिला. हो. नंतर ते काय म्हणले, आम्ही तुम्हाला आत्मविश्वास आहे, काय असले व्यवहार काय लिहून घेऊन नसतात होत, आत्मविश्वासावर असतात. मग त्यांनी आत्मविश्वास दिला. नंतर आम्ही म्हणलं असू द्या, आपल्याला आत्मविश्वास आहे, आपल्याला नंतर देत्यालच. तसं म्हणताना त्यांनी आम्ही गेला धाराशिवला गेला, असं गेला, त्या साहेबाकडे गेला. पण त्यांनी आम्हाला इथं तारखा लावला. तारखा नंतर ती काय कंपनी हजर होत नाही. चालतं. हॅलो, तरी आपण आज यांचे शेतकरी प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तरी त्यांचं म्हणणं आहे की उद्या आम्ही आमच्या न्याय मिळाला नसल्यामुळे आम्ही उद्या आमच्या शेतात टावर दहन आत्मदहन करण्याचा इशारा तहसील, डिप्टी कलेक्टर व पोलीस स्टेशनला दिलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.